मित्रांनो नमस्कार. तर बागेमध्ये पावसाळा चालू असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, हा एका शेतकऱ्याचा मित्र होता, काल कॉल होता. तर त्यांचं आमचं बराच वेळ चर्चा झाली, त्याच्यामधून तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ का बनवायचा आहे. तर बागेमध्ये जर तण जास्त असेल खालून, तर बऱ्यापैकी फळं बॉईल पण होतात आणि डाग किंवा बुरशी ही जास्त प्रमाणामध्ये झाडामध्ये चढती. दुसरी गोष्ट, जर बागेमध्ये साईज होत नसेल आणि आपण जे काही खतं वगैरे घालतो तर ती जास्तीत जास्त तुमची तण व्यवस्थापन, तण जास्त ओढून घेतं. मग तुम्ही ब्रश कटर मारा, अगर तणनाशक मारा, हा तुमचा वैयक्तिक विषय राहिला. आपण याच्यावरती 2-3 किंवा भरपूर व्हिडिओ त्यामध्ये बनवलेले आहेत. तरी देखील साईजला प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही स्लरीचा वापर जास्त करा. केक स्लरीमुळे साईज बऱ्यापैकी उचलते. दुसरी गोष्ट, ज्याला कोणाला ऑक्साईड ग्रेडेड खतं चालवायचे त्यांनी चालवा, ज्याला कोणाला वॉटर सोल्युबल चालवायचे त्यांनी चालवा, ज्याला कोणाला रासायनिक खतं चालवायचे त्यांनी चालवा. कारण विषय असा आहे, ज्या भागामध्ये तुमचे रासायनिक खतं काम करतात 10-26 उदाहरणार्थ, त्यालाही रिझल्ट चांगले आलेले आहेत. शेणखत वगैरे आपण जास्ती वापरतो पहिल्यापासून भागामध्ये. तरी देखील साईजला जर अडचण येत असेल तर केक स्लरी वापरा. त्यानंतर 42-47 ही ग्रेड असेल ती वापरा, 9-47 असेल, 9-46 असेल ती वापरा. त्यानंतर तुमची 48-47 असेल ती वापरा. सगळ्या ग्रेड साईजसाठी चांगल्या आहेत. त्याचबरोबर वॉटर सोल्युबलच्या ग्रेड देखील आहेत. त्यामध्ये 52-34 साईजला चांगली काम करते, 60-20 देखील साईजला चांगली काम करते. याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणी काही नवीन प्रयोग केला असेल तर ते देखील सांगा. यामध्ये ऑर्गॅनिक डोस असतात, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं औषध भेटतं. तर त्यामध्ये तुमचं लिक्विड जर असेल ॲम्युनोफोलिक सेविड, तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर आता कंपनीचं नाव घेऊन नाही बोलता येत कोणा समजा, पण तरी सांगतो, जे काही सनविश्वा कंपनी आहे त्यांच्यावालं बिल्डर प्लस आहे ते देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ग्रीन गेन कंपनीचं के आपटेक म्हणून आहे, के लिफ्टर, तर ते देखील तुम्ही वापरू शकता. 5 लिटर त्याचं ढोस आहे. बिल्डर प्लसचा 3 लिटर हा ढोस आहे. यामध्ये तुम्ही 52-34 घेऊ शकता, 60-20 घेऊ शकता, 42-47 घेऊ शकता किंवा काही पण म्हणजे त्यामध्ये खताचा ग्रेड गेली पाहिजे टक्कर. त्यानंतर जर ज्या भागांमध्ये तेल असेल जास्ती तर हे ग्रेड न वापरता फॉस्फरिक ॲसिड वापरा. फॉस्फरिक ॲसिडचं प्रमाण 2 किलो एकरी वापरा. त्याचाही रिझल्ट चांगला भेटतो, साईजही चांगली होती आणि आता वातावरण तसं आहे त्यामुळे लूज पण राहतात फळं. आणि मध्ये 1-2 डोस तुमचे चिलेटेड कॅल्शियमचे खालून गेले पाहिजे आणि वरून देखील गेले पाहिजे. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बागेवरती साईजला दिसणार आहे. आणि लस्टरसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्ही कंपनीचं आर्थोसिलिसिक ॲसिड OSA नावाने भेटतं मार्केटमध्ये, ते वापरू शकता. त्यानंतर जर उन्हात चट्टा असेल, वरून जर कुणी काय टाकलेलं नसेल नेट वगैरे, तर त्यांनी ग्रीन मिरॅकल देखील वापरू शकता. आणि असंही रेग्युलर 1-2 फवारे काढल्याच्यानंतर लस्टर हा चांगला राहतो. बाकी मग बाकीच्या कंपन्यांचे भरपूर मॉलिक्यूल आहेत. आपल्याला कोणाविषयी बोलायचं नाही, जाहिरात वगैरे चालू नाही. आपण जे मागच्या वर्षी अनुभव घेतला, यावर्षी देखील आपलं काम चालू आहे, त्यानुसार तुम्हाला ही माहिती असतो आपण हा व्हिडिओ बनवत आहे. परंतु साईज जर चांगली घ्यायची असेल, तेल्या नसेल तर हे सांगितलेलं शेड्यूल फॉलो करा. नसेल तर बिनधास्त तुम्ही त्यामध्ये केक स्लरी वापरू शकता. आता शेण स्लरी पूर्ण बंद करायची आहे, केक स्लरी 100% वापरा. एक्सलंट रिझल्ट भेटलेत आत्तापर्यंत, साईजही भरपूर आहे. आणि ज्याचं पहिली गोष्ट, ज्या बागांवरती सेटिंग, साईज कोणत्या बागाची होती, ज्या बागावरती सेटिंग ही तुमची खोडावरती आहे मेन स्टंपला, त्याच्यावरती पेन्सिल काडीवरची साईज ही कमी होते. भरपूर शेतकरी मित्रांचे फोन येतात की आमचे माल शेंड्यावरती आहे, मग मला साईज होईल का? तर नाही, लटकलेल्या फळाची साईज होत नाही. जे फळ मेन स्टंपला आहे तुमचं, मेन काडीला आहे, त्याच्यावालं साईज होती. त्यामुळं ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय बाकी डोस असतील, कोणी काय प्रयोग करत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.